व्लॉग. आता आम्ही निघालो आहे सध्या हरिहरेश्वर नाहीतर मग श्रीवर्धन बीचवरती. मी सध्या आता पालीमध्ये आहे. कार मी घेतो आहे, पहिल्यांदा भेटले गाडी. लेट्स सी. कार आता फर्स्ट स्टॉप इज लोणेरे. लोणेरेला आपल्याला स्वरूप, मिहीर आणि सर्वज्ञाला पिकअप करायचं आहे. त्यांचा कॅम्पस पण फिरायचा आहे. नंतर मग तिकडून मग पुढे डायरेक्ट हरिहरेश्वर और श्रीवर्धन. लेट्स गो. वी आर गोइंग टू स्टार्ट अ व्लॉग विथ द सेम इंटेन्सिटी अँड सेम एनर्जी. लेट्स गो गाईज. आपण सर्वज्ञ, मिहीर आणि स्वरूप यांच्या बंगल्यामध्ये आलेलो आहोत. खूपच अनोखा असा बंगला आहे इथे. आणि हा रूम आहे मिहीरचा. यो व्हॉट्स अप मिहीर, काल्या आणि स्वरूप. यो ब्रो. चलो कुठे चाललं आपण? आता आपण चाललोय हरिहरेश्वर नाहीतर मग चिन्मयच्या फोद्यात. हरिहरेश्वर नाहीतर मग श्रीवर्धन बीच वरती. आता कार मधला व्लॉग लवकरच येतोय. काहीच तुम्हाला माहिती नसेल पण माझा मित्र हा सर्वज्ञ हा स्टेट लेवल बॅडमिंटन चॅम्पियन आहे. त्याचा किट हा खूप महागडा किट आहे इकडे. खूप त्याला स्पॉन्सर केलंय कोणीतरी. नाजिस शेखनी स्पॉन्सर केलंय त्याला. अरे कंपनीचं नाव आहे ते. तुझ्या मैत्रिणी मुसलमान का सगळा मुसलमान काय का बायला गेली. राहू दे, आपण पुढे भेटू. इकडून आता आपण गाडीत बसलेलो. ड्रायव्हिंग मी करत आहे. माझा को ड्रायव्हर सर्वज्ञ आहे. त्याच्या मागे मिहीर आणि स्वरूपची जोडी जमलेली आहे. मॅचिंग. दॅट्स ऑल गाईज. आता आपण पोहोचलेलो आहोत. कुठे पोहोचलोय? गाणी लावतो आपण. आता पोहोचलोय फुलवंतीच्या इथे आलोय. फुलवंतीच्या इथे काहीतरी आहे. फुलाने तेच ते. आता इथे सुंदर असं वातावरण दिसत आहे तुम्हाला. पण तो आपण कंटिन्यू ट्रिपल सीट घेऊन. माझा डोळा लाल झालाय. गाईज खूप पितो हा पोरगा खूप पितो. असले शब्द नको. फॅमिली फ्रेंडली आहे आपला. माझं नाव सर्वज्ञ तांडे. स्वरूप इकडे असा आणि हात मीर संदेश कुलकर्णी पाली. ओके. भेटू श्रीवर्धन. बाय बाय. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. तिला जंजिरा दाखवायचा. Our destination Harihareshwar beach. Let's go. We are here. Let's go. इकडे. आओ चल के तुझे लेके चलूं इस मस्त गगन के तले. Yo guys, we are here at beach. Swarup Patil, how is your experience? एक नंबर. मजा येते गाईज. खूपच सुंदर वातावरण विथ सनसेट ॲट हरिहरेश्वर बीच. सीन 1, सीन 2. मिहीरचा फोटोशूट चालू आहे सध्या आणि सर्वांना फोटोग्राफर बनलाय सध्या. सावधान गाईज. आता आपण हरिहरेश्वर बीचवर आहोत. तिथे कुठलं तरी पॉईंट आहे ते करणार आम्ही. आणि नंतर मग आता बीच कोस्टल साईडला आलं आहे. आणि कोस्टल साईडला जर आपण फिश थाळी नाही खाल्ली मग काय खाल्लं.
तर लवकरच तो पण एक पिक टाकीन तुम्हाला साईडमध्ये चालायचा. हे माझ्याकडे गॉगल मागतायत. ॲज यू नो आय एम लिटिंग सेक्सी. स्वरूप हसतोय माझ्याकडे बघून. आय डोंट नो वाय. तू छावा आहेस रे आमचा गॉगल दे फक्त आता. काहीच नाही, बिना चष्म्याचं दिसतं. माझे डार्क सर्कल खूप वाढलेत. सर्वज्ञ प्लीज. मसक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली मसक्कली उड़ मटक्कली मटक्कली मसक्कली मसक्कली उड़ मटक्कली. काही जिथे आपण आहोत या बीचवरती. व्हॉट इज दिस? व्हॉट द हेल. जाऊ दे गाईज, अशी मस्ती करतच राहणार. नेक्स्ट टाइम आम्ही आमच्या पोरावाळांसोबत याच बीचवर येऊ आणि परत पिक्चर्स रिक्रिएट करू त्यांच्यासोबत. हेच दिवस आठवतील भविष्यामध्ये. आपल्याला कुठल्याच गोष्टीला नाही बोलायचं आहे. हो बोला. तुम्हाला वाटत असेल आत्ता पैसे नाहीत, घरचे पाठवत नाहीत, घरच्यांना मनवा, पैसे गोळा करा, जमा करा आणि या फिरायला. हेच दिवस तुम्हाला भविष्यात आठवतील आणि नंतर तुम्हाला आठवणार नाही किती पैसे गेले, किती पेट्रोल झाला, किती काय खाल्ला. आठवतील तर तुम्हाला मेमरीज. तुम्ही इथे आलेलात मित्रांसोबत आणि एवढा खाल्लत, मस्त एन्जॉय केलं, हेच तुम्हाला आठवेल. ही अशी यांची फोटोग्राफी चालू आहे. पण मला हे कळलं की सर्वज्ञला काहीतरी बोलायचं आहे. तो काहीतरी बोलतोय. बोल. नाही मला काय बोलायचं. गाईज आज सुरमई थाळी चौघा खाणार आहोत. आणि गाईज Let's आणि go. थोडंसं स्प्राईट थोडंसं थम्सअप आणि चिनूसाठी डाएट कोक इज मस्ट. काय तुम्ही काहीच आपण आलेलो आता. कुठला मंदिर आहे? हरिहरेश्वरच्या बीचवरच्या मंदिराचं नाव काय? काळ भैरव मंदिराकडे जात आहोत आपण. आपल्यासोबत आहेत सर्वज्ञ, हे सगळे तेच आहेत. पण इथला आमचं गेस्ट हाऊस, इथे आम्ही राहणार आहोत एक दिवस. इथे खूप हे गेस्ट हाऊस आहे तिथे खूप सुंदर. आणि अपोजिट साईडला बीच आहे तिकडे. ते तिकडे राहणार आहोत आणि आज फिश थाळी खाणार आहोत. तुला काय बोलायचं आहे? मला एवढंच बोलायचं आहे की ही तू व्लॉगिंग जी करतोस ते एकदम भाषा करतोस रे. थँक्यू रे. कायच बोलू. गाईज सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब अँड डू कमेंट हाऊ इज आवर व्लॉगिंग. इंग्लिशचे क्लास बरं लाव. इट्स गोइंग ऑन. जाऊ दे. पण इथे तो मधलावाला आहे ना, हा पिंकवाला, इथे आम्ही रूम बुक केले रात्रीसाठी. लेट्स सी हाऊ इज गोइंग. गाईज आपण आलेलो होता श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी मंदिरात. इथे असं म्हटलं जातं की आपण जेवढे पण पाप केले ते धुतले जातात. त्या काशी ह्याच्यातून वाहून जातं आपले पाप. तर तेच आम्ही पाप शुद्ध करायला आलो. भूत पण उतरवलं जातं. ह्या सर्वज्ञाचं भूत उतरवायचं आपल्याला. गाईज सध्या आपण आलेलो आहोत समृद्धी हॉटेलमध्ये आणि आम्ही मागवले आहे चिकन मुर्ग मुसल्लम. आमचा मुर्ग मुसल्लम आहे आणि मटण बिर्याणी येत आहे रस्त्यात आहे. ती पण दाखवतो आल्यावरती. पण आमचा आता एंड ऑफ द डे आमचा ट्रिप संपत आलेली आहे. इथे थोडं व्लॉग एंड होईल.
आता ब्लॉग एंड ऑफ द डे होणार तो रात्री एंड ऑफ द ब्लॉग आत्ताच होईल ते मेंबरशिप द्यायला लागेल. तर काय तेच आपण अपडेट करत राहू बिर्याणी आहे ते तोपर्यंत. ब्लॉग एंड आपला खूप चांगला ह्याच्यावरती एंड होईल बिर्याणीच्या घासासोबत. काहीच आपली बिर्याणी आलेली आहे मटन बिर्याणी. ह्या स्वरूपचा अजून हेच संपत नाही. शी बाबा जाऊ दे. तरी मटन बिर्याणी आम्ही एन्जॉय करतोय. 400 किलोमीटर बोलतोस ना तू. काय कुठला तर वेळेस त्यांचे फाईट होत राहतील पण पहिले माझा स्वेटर चेक करा. इट्स गाईज एंड ऑफ व्लॉग. या इकडे गाईज एंड ऑफ व्लॉग होते आता. तर गाईज हा आपला व्लॉग एंड होत आहे. सक्सेसफुली घरी आम्ही पोहोचलेलो. आता रात्री वाजलेले आहे 100%. सेफ जायचं 5ला. मग आपली ट्रिप सक्सेसफुल आहे. दॅट्स इट गाईज. मजा आली गाईज. नेक्स्ट कुठल्या तरी डेस्टिनेशनवर भेटूया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया विथ सेम एनर्जी अँड विथ सेम इंटेन्सिटी.